नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. एस-आय-पी पॉज आणि एस-आय-पी स्टॉप यामध्ये काय फरक आहे हे आज आपण जाणून घेणार. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हालाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. तुम्हाला काही महिन्यासाठी एस-आय-पी थांबवायची आहे, पण एस-आय-पी पॉज करायची की एस-आय-पी स्टॉप दोन्ही सारखं वाटतं, पण फरक खूप मोठा आहे. एस-आय-पी पॉज म्हणजे तुमची एस-आय-पी काही काळासाठी तात्पुरती थांबवणे. उदाहरणार्थ नोकरी बदलली आहे, बोनसची वाट पाहत आहात किंवा काही महिन्यासाठी खर्च वाढला आहे. अशा वेळी एस-आय-पी पॉज करू शकता. पॉज कालावधी संपल्यानंतर एस-आय-पी पुन्हा आपोआप सुरू होते. एस-आय-पी स्टॉप म्हणजे तुमची एस-आय-पी पूर्णपणे बंद करणे. त्यानंतर तुमच्या बँकेतून पुढे कोणतेही एस-आय-पी हप्ता जात नाही. पुन्हा एस-आय-पी सुरू करायची असेल तर नवीन एस-आय-पी रजिस्टर करावं लागते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस-आय-पी पॉज किंवा एस-आय-पी स्टॉप केल्याने आधी केलेली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट विकली जात नाही. तुमची आधीची गुंतवणूक तशीच राहते. फक्त नवीन एस-आय-पी हप्ते थांबतात. जर अडचण फक्त काही महिन्यांची असेल तर एस-आय-पी पॉज हा योग्य पर्याय ठरू शकतो. पण आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झाले असेल किंवा गुंतवणुकीची रणनीती बदलायची असेल तर एस-आय-पी स्टॉप करण्याचा विचार करू शकता. प्रत्येक निर्णय तुमच्या आर्थिक उद्दिष्टाशी जुळणारा असावा. एस-आय-पी पॉज आणि एस-आय-पी स्टॉप यातील फरक समजून निर्णय घेतल्यास तुमची आर्थिक योजना अधिक शिस्तबद्ध राहू शकते.